Welcome student. Today we are going to start new part of this lesson. The name of the lesson is periodic classification of element. याच्या अगोदरचे 3 लेक्चर्स आपले झालेले आहेत. त्याच्यामध्ये डोबे-रायनर-ट्रायड्स, न्यूलँड सॉफ्टवेअर आणि मेंडलीव्स पिरियडिक टेबल पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर आपण मॉडर्न पिरियडिक टेबलला सुरुवात केली होती. मॉडर्न पिरियडिक टेबल आपला चालू होता. त्याचा थोडासा पार्ट आधी झाला आहे, पण थोडीशी रिव्हिजन म्हणून काही पॉईंटसुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल याच्यामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये हा आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. सगळ्यांनी पाहिलं आहे, गेल्या लेक्चरलाही पाहिलं आहे, पण मी पुन्हा मुद्दाम घेतला आहे कारण आपल्याला इथं काय करायचं आहे तर ह्या एलिमेंट्स किमान 20 एलिमेंटपर्यंत तुमचे ॲटॉमिक नंबर पार्ट असले पाहिजेत. किमान म्हणते तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये आहात, तुम्हाला हायड्रोजन टू कॅल्शियम फ्रॉम हायड्रोजन टू कॅल्शियम अप टू 20 ॲटॉमिक नंबर जर पार्ट असतील तर तुम्हाला त्याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येतं. ठीक आहे, आणि मग ती अरेंजमेंट आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता आलं तर तुम्हाला त्या एलिमेंटची व्हॅलन्सीसुद्धा सांगता येते. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सिरियली अप टू 20 किंवा 20पर्यंत तरी एलिमेंट्स आणि त्याचे सिम्बॉल्स आणि त्याचा ॲटॉमिक नंबर माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण पाहिलं होतं की पाठीमागचे 3 जे सायंटिस्ट आहेत, डोबे-रायनर, न्यूलँड्स आणि मेंडलीव्स, यांनी जे काही अरेंजमेंट केली होती ती अरेंजमेंट कशी केली होती रे? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मास केली होती. त्यांनी कशी केली होती? मास कन्सिडर केलं होतं. पण मोस्टली या सायंटिस्टनी जे काही पिरियडिक टेबल तयार केला तिथं काय लक्षात घेतलं? त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर लक्षात घेतला. आणि मग इथं तुम्हाला टेबलमध्ये पहिल्यांदा ॲटॉमिक नंबर दिसतोय, नंतर त्याचं सिम्बॉल आहे, नंतर त्याचं नेम आहे आणि त्याचं ॲटॉमिक मास आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन बघा, 1 लिहिलंय म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. ओके, सिम्बॉल त्याचं H आहे, नंतर खाली नाव लिहिलं आहे हायड्रोजन आणि खाली त्याच्या ॲटॉमिक मास दिलेलं आहे. असं 20पर्यंत म्हणजे तुम्हाला बाकीचं ॲटॉमिक मास पाठ करण्याची गरज नाही आहे, फक्त ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचा आहे. पहिल्यांदा हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम म्हणजे सिरियली जर तुम्ही पाठ करत गेला तर तुम्हाला लक्षात ठेवावे सुद्धा ॲटॉमिक नंबर लागणार आहेत. पहिल्यांदा हायड्रोजन, हेलियम झालं की लिथियम, बेरिलियम, हियर हायड्रोजन झाल्यानंतर इकडे आहे तुमचा हेलियम आहे, नंतर लिथियम, बेरिलियम, 5th नंबरला बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. ठीक आहे, नंतर 19th नंबरला आहे पोटॅशियम आणि 20 आहे तो कॅल्शियम आहे. म्हणजे हायड्रोजन टू कॅल्शियम तुमचे ॲटॉमिक नंबर पार्ट असले पाहिजेत, एलिमेंट्स माहीत असले पाहिजेत. का सांगते बघा, कारण इथं पुढचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला व्हॅलन्सी आपल्याला शिकायची, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत असणं गरजेचं आहे. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण हा पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल डिस्कस केला होता. 4 ब्लॉक्स असतात ते सांगितले होते. विच वन? 4 ब्लॉक, S ब्लॉक. सी थोडंसं मेमराईज करण्याचा प्रयत्न करा. S ब्लॉक, D ब्लॉक, P ब्लॉक. तुम्हाला लक्षात ठेवायला कसं सांगितलं होतं मी? फर्स्ट 2ला म्हणजे पहिले 2 जे ग्रुप आहेत उभ्यांना व्हर्टिकल कॉलम जे आहेत त्याला आपण ग्रुप्स म्हणतो. आठवते का बघा? व्हर्टिकल कॉलम्स जे आहेत त्याला ग्रुप म्हणायचं आणि हॉरिझॉन्टल रोजला आपण पिरियड्स असं म्हणतो. मग पहिल्या 2 जे ग्रुप आहेत 1 and 2, बघा पहिले 2 ग्रुप आहेत, फर्स्ट ग्रुप अँड सेकंड ग्रुप जो आहे त्याला S ब्लॉक म्हणतोय आपण, S ब्लॉक. ठीक आहे, 3 to 12 जे आहे 3 to 12 त्या ग्रुपला आपण D ब्लॉक असं म्हणतोय. आणि 13 to 18 ग्रुपला आपण P ब्लॉक म्हणतोय. S ब्लॉक, D ब्लॉक, P ब्लॉक. आणि खालचे जे 2 सिरीज आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड, याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड ही जी सिरीज आहे ती कोणत्या ब्लॉकमध्ये येते? F ब्लॉकमध्ये येते. मग आपण असंही डिस्कस केलं होतं की पहिला जो ग्रुप आहे त्याला आपण
अल्कली मेटल असं म्हणतोय, बरोबर आहे का. आणि इकडचा 17 जो आहे 17 त्याला हॅलोजन असं म्हणतोय. आणि 18 जो आहे 18 याला 18ला आपण झिरो ग्रुप असं म्हणतोय किंवा नोबल गॅसेस असं म्हणतोय. मग आता हा जो पहिला जो आहे ग्रुप त्याच्यामध्ये जनरली सगळे मेटल्सच आहेत. पहिले दोन एस ब्लॉकमध्ये सगळे मेटलच आहेत. अल्कली मेटल पहिला, दुसरा आहे तो अल्कलाईन अर्थ मेटल असं म्हटलं जातं. बघा, पहिला जो ग्रुप आहे तो अल्कली मेटल लक्षात ठेवायचं, त्याचं नाव आहे अल्कली मेटल. आणि दुसरं आहे अल्कलाईन अर्थ मेटल. मिडलचं तुम्हाला काही दिलेलं नाही, डायरेक्ट 17 ग्रुप आहे. 17 ग्रुपला आपण हॅलोजन ग्रुप असं म्हणतोय. 17 ग्रुपला हॅलोजन असं नाव आहे. आणि 18ला आपण काय म्हणतोय तर झिरो ग्रुप असं म्हणतोय. मी हे पुन्हा का सांगते तर तुम्हाला आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो तुम्हाला हे जे एलिमेंट्स आहेत ते लक्षात ठेवावे लागणार, त्याचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस हा चार्ट पाठीमागं मी घेऊ शकत नाही. तुमच्या पुढं पुस्तक असणार आहे, पण तरीसुद्धा हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवला तर लक्षात येईल तुमच्या काय सांगते मी ते. इथे आपण काही टर्म्स बघणार आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आहे. आता इथेच तुम्हाला एक समजून सांगते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय. आता फॉर एक्झाम्पल आपण सोडियम घेतला. इथे सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 11. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम? इट्स ए 11. ओके, 11 म्हटल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं हे सगळं 9th झालं आहे. तुम्हाला माहिती आहे बाहेरचं सगळ्यात ऑर्बिट आहे त्याची कॅपॅसिटी किती असते? 2 असते. ओके, नंतरची ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि सगळ्यात आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये काय असणार आहे? 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, आता इथं आपण जर सांगतोय एखादा ॲटम म्हणतोय आपण, सगळ्यात आत काय असतो? त्याचा न्यूक्लियस असतो. तुम्हाला माहिती आहे एखादा ॲटम ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ॲटममध्ये न्यूक्लियस असतो. आणि न्यूक्लियसमध्ये काय असतात रे? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. काय असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. हे सगळं बेसिक 9th झालंय तुम्हाला. प्रोटॉन्सवर चार्ज असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि न्यूट्रॉन जे असतात ते चार्जलेस असतात, म्हणजे त्याच्यावर चार्ज असत नाही. हे झालं न्यूक्लियसबद्दल. आणि मग न्यूक्लियसच्या कडेने ऑर्बिट्स असतात. स्ट्रक्चर आठवते का बघा? इथे मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करते, येत नाही आहे व्यवस्थित पण ठीक आहे, समजून घ्या. हे ऑर्बिट्स आहेत. ह्या ऑर्बिट्समध्ये काय असतात रे? तर इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसच्या कडेने रिव्हॉल्व होत असतात. इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स मात्र कोणता चार्ज असतो? त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. आता थोडे 8th तुम्हाला किंवा 9th गिव्ह रिझन होतं की कोणताही आपण ॲटम सुरुवातीला घेतला तर तो ॲटम चार्जलेस असतो. का चार्जलेस असतो? तर जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच काय असतात त्याच्यामध्ये? प्रोटॉन्स असतात. किंवा जेवढे प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्याच्या सभोवताली फिरत असतात. मग आपण ॲटॉमिक नंबरची डेफिनेशनच तशी केली होती. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक नंबर? तुम्हाला 2 पॉईंट मी लक्षात ठेवायला सांगितले होते. एक तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. काय लक्षात ठेवणार तुम्ही? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा नंबर ऑफ प्रोटॉन. बघा, ॲटॉमिक नंबरचे डेफिनेशन काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर नंबर ऑफ प्रोटॉन. ऑर म्हणते मी. ऑर का म्हणायचं? जर तुम्ही अँड शब्द वापरला तर डेफिनेशन चुकतील. डेफिनेशन बरोबर तुम्ही जर अँड वापरलं तर दोन्हींची सम होणार आहे. आपल्याला काय करायचं आहे? ॲटॉमिक नंबर म्हणजे एक तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत, म्हणजेच मग अशा आता एक्सप्लेन केलं तुम्हाला की जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच प्रोटॉन्स असतात. त्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर शब्द जर तुम्हाला दोन्ही पॉईंट जर त्याच्यामध्ये ॲड करायचे असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर नंबर ऑफ प्रोटॉन्स तो त्याचा काय असतो? ॲटॉमिक नंबर. फॉर एक्झाम्पल सोडियमचंच घेऊया आपण. सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत रे? बघा, 2, 8, 1 म्हणजे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स दे आर? 11. इलेक्ट्रॉन्स 11 आहेत. म्हणजेच प्रोटॉनसुद्धा काय असणार आहेत? 11 असणार आहेत. म्हणजेच त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर काय असणार आहे? 11 असणार आहे. नंबर ऑफ प्रोटॉन ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्यालाच आपण काय म्हणतो? त्याचा ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. ठीक आहे, मग आता तो पॉईंट आपण इथं बघतोय, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पिरियड 2 जो आहे बघा, पिरियड 1 पिरियड 2.
पिरियड म्हणजेच काय, जो हॉरिझॉन्टल रो आहे, आडवी जो रो आहे, हॉरिझॉन्टल रो जो आहे त्याला आपण काय म्हणतोय, पिरियड म्हणतोय. मग पहिल्या पिरियडमध्ये दोनच एलिमेंट होते, हायड्रोजन आणि हेलियम होता. कोणता होता, हायड्रोजन आणि हेलियम. पुस्तक समोर ठेवा, तुमच्या लक्षात येईल बघा. आता दुसरा पिरियड ज्यावेळेस आपण घेतोय, सेकंड पिरियड. सेकंड पिरियडमध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत बघा, लिथियम आहे, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन, अँड लास्ट वन फ्लोरीन. फ्लोरीन नंतर अजून एक घेतलाय तो म्हणजे निऑन. ओके, एवढे एलिमेंट्स तुम्हाला सेकंड पिरियडमध्ये दिसतात. सी विच मीन आर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन बिलॉंग्स टू द पिरियड 2. आता हे प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑल ऑफ दे. मग तुम्हाला सांगितलं की ह्यासाठी तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे रे, त्याचा ॲटॉमिक नंबर माहीत असणं गरजेचं आहे. लिथियमचा 3 आहे बघा, इथे मी रफ करते, थोडंसं रफ वर्क करते इथं. लिथियमचा 3 आहे. 3 म्हटल्यानंतर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येतं रे, 2 1. लिथियमचं काय येणार आहे, 2 1 येणार आहे. बेरिलियम किती आहे, लिथियमचं काय येणार आहे, 2 1 येईल. ओके, हा झाला लिथियमचा. हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे तुमच्या. लिथियमचा 2 1 झाला. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 4 आहे. 4 आहे म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 2 2 येणार आहे. याचा अर्थ आतलं जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसरं जे ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. बोरॉनचा किती आहे रे, बोरॉनचा 5 आहे. 5 ॲटॉमिक नंबर. याचा अर्थ आतल्या ऑर्बिटमध्ये 2, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 3 असणार आहे. ठीक आहे, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती झाले, 3 झाले. सेम पुढं आता 3 झाले. ओके, नंतर कार्बन. कार्बनमध्ये किती असतात, 6 असतात. 6 म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार याचं, 2 आणि 4. सगळ्यात आतल्या ऑर्बिटमध्ये 2, कारण 2चीच कॅपॅसिटी असते. हे झाले तुम्हाला, पुन्हा आहे या स्लाईडमध्ये त्यावेळेस सांगेन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे, 7 आहे. 7 म्हटल्यानंतर काय येणार आहे, 2 and 5 येणार आहे. ओके, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती येणार आहेत, आता फक्त 5 येणार आहेत, कारण आतल्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत. ठीक आहे, 5. नंतर नायट्रोजन किती आहे रे, कार्बन झाला, नायट्रोजन झाला. आता ऑक्सिजन. ऑक्सिजनचं तुम्हाला माहिती आहे 8 आहे. 8 म्हटल्यानंतर काय येणार आहे, 2 and 6. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 6 असणार आहेत. फ्लोरीनचा किती येईल मग, 9. एक इलेक्ट्रॉन्स वाढतोय ना इथे ॲटॉमिक नंबर. फ्लोरीनचा 9 आहे. 9 आहे म्हटल्यानंतर काय येणार आहे, 2 and 7 येणार आहे. 27 नाही, इथं मध्ये कॉमा लक्षात घ्या, मला इथं लिहिता येत नाही. 2 and 7. आणि निऑन जो आहे, ज्याला आपण नोबल गॅस म्हणतोय 0 ग्रुपमधला, ह्याचं ऑर्बिट मात्र बाहेरचं कंप्लीट आहे. का तर आतल्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेतच, पण बाहेरचं जे ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं. तुम्हाला ॲटॉमिक नंबर जर माहीत असतील तर तुम्ही इझिली त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता. फ्रॉम लिथियम टू निऑन इथं मी तुम्हाला लिहिले. मग इथं प्रत्येकामध्ये तुम्हाला काय दिसतं की प्रत्येक ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या ऑर्बिटमध्ये प्रत्येक एलिमेंटच्या 2 ऑर्बिट आहेत. नंतर एक एलिमेंट्स काय एक इलेक्ट्रॉन्स काय होत गेले, इथं वाढत गेले. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन काय बघा, इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम फॉर ऑल दीज एलिमेंट. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय हे लक्षात घ्या. व्हॅलन्सचा अर्थ काय होतो की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, आउटर मोस्ट म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. मग आता ह्या प्रत्येक जे काही मी इथं राईट डाऊन केलेलं आहे प्रत्येकाचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सारखा आहे का, नंबर सारखा आहे का, तर आन्सर काय येते, नो. कसं काय नो येत आहे बघा बरं एकदा नंबर. आता प्रत्येकाची आतली ऑर्बिट आहे, त्या आतल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे मान्य आहे आपल्याला, पण बाहेरच्या ऑर्बिटमध्ये सगळ्यांचे बदलले. लिथियमच्या मध्ये 1 आहे, बेरिलियमच्या मध्ये 2, बोरॉनमध्ये 3, कार्बनमध्ये 4, नायट्रोजनमध्ये 5, ऑक्सिजन 6, फ्लोरीन 7 आणि निऑन 8. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सारखे नाहीत, म्हणजे त्याची व्हॅलन्सी जी असते ती सुद्धा सारखी असत नाही. पिरियडमध्ये
एकाच पिरियडमध्ये हे सगळे एलिमेंट आहेत, तरी याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सारखे नाहीत. व्हॉट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? पुन्हा सांगते, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असलेले इलेक्ट्रॉन. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन, इज द नंबर ऑफ शेल द सेम इन दीज? आता शेल, नंबर ऑफ शेल सारखे आहेत का? तर येस. आन्सर काय येणार आहे याच्यात? येस येणार आहे. काय येस येणार आहे रे? तर इथं बघा, येस आन्सर लिहिते मी, ते येस. काय येस येणार आहे? तर प्रत्येक एलिमेंट जो आहे त्या प्रत्येक एलिमेंटमध्ये 2 शेल आहेत, 2 ऑर्बिट आहेत. प्रत्येकामध्ये 2, कुठंही 1 नाही आहे किंवा 3 नाही आहे. दोन्हीमध्ये सुद्धा किंवा हे जेवढे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंट्समध्ये किती ऑर्बिट्स आहेत? शेलला अजून एक शब्द वापरला जातो, ऑर्बिट. किती शेल्स आहेत त्याच्यामध्ये? किती आहेत? 2 आहेत. त्यामुळे आन्सर इथं आपण काय क्वेश्चन काय विचारला होता? इज द नंबर ऑफ शेल द सेम इन दीज? प्रत्येकामध्ये शेल सारखे आहेत का? संख्या सारखी आहे का त्याची? तर येस. किती आहेत असं विचारलं असं तर किती शेल्स आहेत त्याच्यामध्ये? 2 शेल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, the number of valence electron is different in this element, however the number of shell is the same. आता एक्सप्लेन केलं मी तुम्हाला की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथं प्रत्येकाचे कसे आहेत? वेगळे आहेत. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन सगळ्याचे वेगळे आहेत, बट प्रत्येकामध्ये नंबर ऑफ शेल्स काय आहे? सारखी आहे. हे झालं सेकंड पिरियडबाबत. थर्ड पिरियडमध्ये असंच असणार आहे. थर्ड पिरियडमध्ये काय येणार आहे? 3 शेल्स असणार आहेत. नंबर ऑफ शेल्स काय होतात? वाढतात. ठीक आहे. यू विल ऑल्सो फाइंड दॅट व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाल पिरियडिक टेबलच्या, within the period the atomic number increases by 1 at a time and the number of valence electron also increases by 1 at a time. आता बघा इथं पुन्हा आपल्याला वर यावं लागतं. तुम्हाला लेफ्ट टू राईट जायला सांगितलं, म्हणजे लेफ्ट म्हणजे कुठलं? लिथियम. लिथियमपासून बेरिलियम, बोरॉन, कार्बन असं पुढं गेला, म्हणजे लेफ्ट टू राईट गेला की प्रत्येक वेळेस इथं काय होत जातोय? ॲटॉमिक नंबर 1-1नी वाढतोय. लिथियमचा 3, बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5. म्हणजे प्रत्येक वेळेस लेफ्ट टू राईट तुम्ही पिरियडमध्ये गेला, कोणत्याही पिरियडमध्ये गेला, फक्त सेकंड पिरियड नाही, थर्ड फोर्थ कोणत्याही पिरियडमध्ये गेला, लेफ्ट टू राईट जर केला तर तिथं 1-1 इलेक्ट्रॉन्स काय होत जातात किंवा ॲटॉमिक नंबर काय होतं त्याचा? वाढत जातो. म्हणजेच 1-1 आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1-1 इलेक्ट्रॉन्स वाढत गेला आहे. बघा, लिथियममध्ये 1च होता, बेरिलियममध्ये 2 झाला, बोरॉनमध्ये 3, कार्बनमध्ये 4. ठीक आहे. अशा पद्धतीनं काय होत जाते? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथं इन्क्रीज होतोय. लक्षात ठेवा, कुठून कुठं? फ्रॉम लेफ्ट टू राईट. डावीकडून उजवीकडे गेला की आपल्याला इथं काय दिसतंय? ॲटॉमिक नंबर 1-1नी वाढलेला, शिवाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1-1नी वाढलेला दिसतोय आपल्याला. आता बघा, एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल ऑक्युपाइड बाय द इलेक्ट्रॉन बिलॉंग्स टू सेम पिरियड. जे एकाच पिरियडमध्ये असणारे एलिमेंट्स, असं शब्दात घेऊया, एकाच पिरियडमध्ये असणारे एलिमेंट्समध्ये नंबर ऑफ शेल सारखे असतात. सेकंड पिरियडमध्ये किती होते? 2 होते. ठीक आहे. नेक्स्ट, द एलिमेंट इन द सेकंड पिरियड, दुसरा पिरियड जो घेतला होता आता आपण, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. ठीक आहे. यांच्यामध्ये 2 शेल्स होते. कोणते 2 शेल्स होते? के आणि एल. हेही तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात आतल्या शेलला आपण के शेल म्हणतोय, त्याच्यानंतरची शेल असते सेकंड नंबरची, त्याला एल शेल असं म्हणतोय. म्हणजे सेकंड पिरियडमध्ये 2 शेल्स आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसरा पिरियड ज्यावेळेस तुम्ही लक्षात घेताय, तुम्ही बुकमध्ये बघू शकता, थर्ड पिरियड जो आहे, जो स्टार्ट कशाने झाला आहे? सोडियमने झाला आहे. कशाने झाला आहे? सोडियमने झाला आहे आणि एंड ऑर्गॉनने झाला आहे. बघा नावं, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ऑर्गॉन. हे जे एलिमेंट्स आहेत, ह्या एलिमेंट्समध्ये किती शेल्स असतात? 3 शेल्स असतात. मग असे 2 शेल्स होते. आता इथं मात्र किती आहे? 3 शेल. म्हणजेच कुठले कुठले? के, एल, एम. सगळ्यात आतला के, त्याच्यानंतरच्या बाहेरचा ऑर्बिट आहे त्याला एल म्हणतोय आपण, आणि त्याच्यानंतर तिसरी जी शेल आहे त्याला आपण एम शेल असं म्हणतोय. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दीज एलिमेंट अँड कन्फर्म. सगळ्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहायचे आहेत आणि कन्फर्म करायचं आहे
तीनच आहेत का. आपण फक्त कोणतेही 2 एलिमेंट्स इथे घेऊया. मग अशी आपण एक्सप्लेन सोडियमचं केलं होतं ते लिहिते बघा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. इथं वर लिहिते बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 येईल. हे झालं सोडियमचं. दिसतं सगळ्यांना, वरच्या बाजूला लिहिते बघा, सोडियमचं आहे. आता सोडियम नंतर कुठला येतोय रे, मॅग्नेशियम येतोय. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाठ केलाय बराचसा. मॅग्नेशियमचा किती येतोय, 12 येतोय. ठीक आहे, 12 म्हटल्यानंतर 12 म्हटलं की काय येणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे 12 म्हटल्यानंतर 2. ओके, हां सांगा बरं, 2 8 2 8 2 येणार आहे. ठीक आहे, 2 रायटिंगला प्रॉब्लेम होतोय. 2 ठीक आहे, समजून घ्या, 2 8 अँड 2. ओके, व्यवस्थित लिहिता येत नाही. ठीक आहे, 2 8 2 म्हणजे इथं अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस एक एक इलेक्ट्रॉन्स ॲटॉमिक नंबर एक एक वाढत जाणार आहे. ॲल्युमिनियमचा 13 आहे. 13 आहे म्हटल्यानंतर काय येणार आहे, 283. अशा पद्धतीने एक एक इलेक्ट्रॉन्स इथं वाढत जातोय. ॲटॉमिक नंबर वाढत गेला, एक एक इलेक्ट्रॉन्स वाढत गेला, पण नंबर ऑफ शेल मात्र किती आहे, 3च आहेत. नंबर ऑफ शेल पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 कॉमन आहे, पण तिसऱ्या शेलमध्ये मात्र सोडियमच्या 1च आहे, मॅग्नेशियमच्या 2 आहे, ॲल्युमिनियमच्या 3 असणार आहे, सिलिकॉनच्या 4 असणार आहे. अशा पद्धतीने एक एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढत जाणार आहे, पण नंबर ऑफ शेल मात्र काय राहणार आहे, 3च राहणार आहे. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. In the modern periodic table, electrons are filled in a same shell while going along period from left to right, and the beginning of the next period, a new electron shell starts filling up. आता इथे काय म्हणलंय बघा, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्समध्ये काय दिसते आपल्याला, ज्यावेळेस आपण पिरियडमध्ये जातोय, लेफ्ट टू राईट जा, पिरियड्समध्ये ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट टू राईट जा, कोणताही पिरियड असेल, 2 असेल 3 असेल, याच्यामध्ये शेल नंबर 1च असतो. फॉर एक्झाम्पल पहिला पिरियड घ्या, पहिल्या पिरियडमध्ये हायड्रोजन आणि हेलियम आहे. किती शेल आहे त्याच्यामध्ये, 1च आहे, कारण त्याच्यामध्ये 2चीच कॅपॅसिटी आहे. दुसरा पिरियड घेतला, दुसऱ्या पिरियडमध्ये नंबर ऑफ शेल 2 आहे. ठीक आहे, तिसरा पिरियड घेतला तर तिसऱ्या पिरियडमध्ये नंबर ऑफ ज्या शेल्स आहेत त्या किती आहेत, 3 आहेत. म्हणजे इथं प्रत्येक पिरियडमध्ये आता नवीन फॉर एक्झाम्पल हेलियम झाला, हेलियम झाल्यानंतर तिसरा जो येतोय तो लिथियम आहे. लिथियम झाला, लिथियम जे आहे नेक्स्ट पिरियड जेव्हा स्टार्ट होते, बिगिनिंग होते, तिथं नवीन शेल सुरुवात होते. म्हणजे लिथियमपासून तिसऱ्या शेलची सुरुवात झाली. लिथियम ते निऑनपर्यंत किती राहतात, 2 शेल राहतात. 2 शेल राहिले. निऑनपासून पुढचा येणार आहे तो सोडियम आहे, निऑनच्या नंतरचा येणारा कोण आहे, सोडियम आहे. इथं मात्र अजून एक शेल वाढतोय. येते म्हणजेच पिरियड जिथं पिरियडची नवीन सुरुवात होती, नवीन एलिमेंटची सुरुवात होती किंवा नवीन एलिमेंट आहे पिरियडच्या सुरुवातीला, तिथून शेल सुद्धा वाढायला सुरुवात होते. ठीक आहे, नेक्स्ट, द नंबर ऑफ एलिमेंट इन द फर्स्ट 3 पिरियड इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. सी इथं टेबल नंबर 2.9 बघायला तुम्हाला सांगितलं आणि पहिले 3 पिरियड्स तुम्हाला इथे दाखवले. पहिल्या 3 पिरियडमध्ये आपल्याला काय कळतं, हा जो एलिमेंट आहे त्याचे नंबर जे आहेत हे कशावरून ठरवलेले आहेत, तर त्या शेल त्यांच्यामध्ये असणारे जे शेल आहेत त्या शेलची कॅपॅसिटी किती आहे. फॉर एक्झाम्पल पहिला आहे त्याची 2च कॅपॅसिटी, दुसऱ्याची 8 आहे, तिसऱ्याची काय माहिती आहे का किती असते ती, पहिल्याची 2, तिसऱ्याची 8 आणि दुसऱ्याची 8 आणि तिसऱ्याची 18 असते. पण 18च्या ऐवजी 8 जरी असेल तरी आपण ती कंप्लीट मानतो. कोणत्या लॉनी, द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते तो पॉईंट. टेबल नंबर 2.9 पाहताय तुम्ही. इथे बघा, तुम्हाला पहिले 2 ग्रुप दिलेत. ठीक आहे, इथं फर्स्ट ग्रुप दिलाय आणि हा सेकंड ग्रुप दिलाय. नंतर डिरेक्टली तुम्हाला 13 to 18 दिलेत, मधले 3 ते 12 नाही घेतलेले. इथे कुठले घेतलेत, 13 ते 18 घेतलेत. बघा एकूण ग्रुप किती घेतलेले तुम्हाला एक्झाम्पलसाठी, 1 2 पहिले 13 14 15 16 17 18 हे झाले ग्रुप. आणि पिरियड जे आहेत ते पिरियड फक्त आपण 4 लक्षात घेणार आहे. पहिले 4 पिरियड लक्षात घेऊया. आता इथे तुमच्या काय लक्षात येतं बघा, इथे
चार्ट हा व्यवस्थित बघा, कारण आपल्याला पुढच्या स्लाइडला सुद्धा हा चार्ट लागणार आहे, तो मी घेतलेला नाही आहे तिथं. आता हे हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 1 आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं किती असणार आहे? 1च असणार आहे. ठीक आहे, कारण एकच इलेक्ट्रॉन आहे. हेलियम म्हणजे एकच ऑर्बिट, इथं एकच आहे. इलेक्ट्रॉन एक असल्यामुळे एकच ऑर्बिट आहे. हेलियममध्ये मात्र किती आहेत इलेक्ट्रॉन? 2 आहेत. 2 इलेक्ट्रॉन असले तरी ऑर्बिट मात्र इथं एकच असणार आहे, कारण पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी किती असते? 2 असते. इथं बघा, हे जे पहिलं ऑर्बिट आहे हा न्यूक्लियस, लक्षात घ्या सगळ्यांनी, हा न्यूक्लियस मध्ये आहे, सेंटरला तो न्यूक्लियस. ही जी शेल आहे त्याला आपण कोणती शेल म्हणणार आहे? के शेल म्हणतोय. ही शेल आहे ती के शेल. के शेलची कॅपॅसिटी किती आहे? 2 आहे. नंतरची जी शेल आहे, मग शेल सारखं म्हणते ना, शेल ऑर्बिट, तर हे ऑर्बिट आहेत. ह्या ऑर्बिटची किती आहे रे? 8 कॅपॅसिटी आहे. मॅक्झिमम कॅपॅसिटी याची किती आहे? जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसणार आहे दुसऱ्यामध्ये? फक्त 8 बसणार आहेत. बघा, हे पहिलं शेल, ज्याला के शेल असं म्हणतोय, लिहायची गरज नाही वाटत मला वाटतंय. हे के शेल आहे, KLMN अशी नाव आहेत. पहिल्या शेलला के शेल, दुसऱ्या शेलला L, तिसऱ्या शेलला M आणि चौथ्या शेलला काय म्हटलं जातं? N नाव असं आहे. ओके, मग आता बघा, के शेलची कॅपॅसिटी किती असते? 2 असते. Lची कॅपॅसिटी किती असते? 8, Mची 18 आणि Nची 32. ते कशी आहे ती मी तुम्हाला सांगेन नंतर. आता फक्त आपल्या इथं काय बघायचं आहे की इथे एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. इथं पोटॅशियम जे आहे, हे जे पोटॅशियम आहे, त्या पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती दिलं आहे? 2881. म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर किती झाला रे? 8 2 10, 10 18, 18 19. म्हणजे ह्या पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 19. ओके, 19 आहे. आता नंतर त्याचबरोबर इथं ऑर्गॉन दिलं आहे, ऑर्गॉन काढलं आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन. म्हणजेच हा जो ऑर्गॉन आहे ह्याचं ऑर्बिट कंप्लीट आहे. ह्याचं तिसरंही ऑर्बिट किती आहे? कंप्लीट आहे. मग तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही तिसऱ्या ऑर्बिटला 18 सांगताय आणि 8 असेल तरी सुद्धा तुम्ही कंप्लीट म्हणताय. तर मगाचा जो लॉ होता, जो ऑक्टेव्ह लॉ आहे त्याच्यानुसार तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 जरी असतील तरी त्याला आपण कंप्लीट धरतोय. ओके, मग इथं कम्पॅरिझनसाठी काय केले बघा, इथं जे फर्स्ट ग्रुप आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, ग्रुप फर्स्ट आपण कधी म्हणतोय किंवा ग्रुप कुणाला म्हणतोय? हे जे व्हर्टिकल कॉलम आहेत, व्हर्टिकल कॉलमला आपण काय म्हणतोय रे? ग्रुप असं म्हणतोय. काय म्हणतोय? ग्रुप. कर्सर कुठेतरी जातोय सारखा, हां इकडे बघा. व्हर्टिकल जे आहेत, हे व्हर्टिकल अशी उभी रेषे की नाही, हे झाले ग्रुप. हा पहिला ग्रुप झाला, हा दुसरा ग्रुप झाला, हा तिसरा म्हणजे 13वा, हा 14वा, हा 15वा, 16, 17 आणि 18. जे व्हर्टिकल कॉलम आहे त्याला आपण ग्रुप म्हणतोय. आणि हा हॉरिझॉन्टल रो, ते पण मी डार्क करते बघा, कारण तुमच्या लक्षात येतं नाही. हे हॉरिझॉन्टल जे रोज आहे त्याला आपण पिरियड असं म्हणतोय. हा झाला सेकंड पिरियड, वरचा आहे तो फर्स्ट पिरियड, आणि हा खालचा जो आहे, थोडंसं डार्क करायला मलाही आवडत नाही पण तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी डार्क करते. हे जे पॉईंट आउट केलेलं आहे हा थर्ड पिरियड आहे. हा खालचा आहे तो फोर्थ पिरियड आहे. इथे फोर्थ पिरियड असणार. पुढचं काही दिलं नाही त्यांनी, एवढेच 20 पर्यंतच तुम्हाला दिले. पिरियड लक्षात आले. मग अशी आपण लिथियम टू निऑनचं क्लासिफिकेशन बघितलं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. नंतर सोडियम टू ऑर्गॉन बघितलं. इथे यांनी यासाठी हा चार्ट दिला की तुमच्या लक्षात यावं की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस आपण लिहितोय त्या एलिमेंटचं किंवा त्या ॲटमचं, त्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर कसं असेल. फॉर एक्झाम्पल इथं पोटॅशियमचं दिले बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये, लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 इलेक्ट्रॉन. आणि ह्या एका इलेक्ट्रॉनला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतोय. कसले इलेक्ट्रॉन? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, ही डायग्राम व्यवस्थित बघा कारण तुम्हाला पुन्हा याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉलमध्ये बघा, आताचं क्वेश्चन आहे, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द शेल KLM. KLM ह्या शेलसाठी एन संख्या किती असते रे? मग सांगितलं के मध्ये किती? 2. एलमध्ये एलची कॅपॅसिटी किती आहे? 8 आणि एनची किती असते? 18 असते, नॉट 8. लिहिताना आन्सर तुम्हाला किती लिहावं लागणार आहे? 18 लिहावं लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन,
What is the maximum number of electrons that can be accommodated in a shell? Write the formula. तुम्हाला फॉर्म्युला इथं आहे बघा, दिलेला आहे. प्रत्येक जी काही शेल आहे त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे आणि त्याचा फॉर्म्युला इथे बघा. के शेल इथं दिलेलं आहे. पहिल्यांदा शेलची नावं के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल. नंबर ऑफ एन इलेक्ट्रॉन्स आपण इथं काय म्हणूया, म्हणजे नंबर ऑफ शेल म्हणूया इथं. पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल. ठीक आहे. पहिली शेल असेल तर आपण फॉर्म्युला काय, ज्याचा फॉर्म्युलाच एक काय आहे, 2n² आहे. तुम्हाला इथं राईट द फॉर्म्युला विचारला होता म्हणून सांगते. 2n². याचा अर्थ 2 कॉमनच आहे प्रत्येक ठिकाणी. आता एन किती शेल आहे, पहिली शेल आहे म्हणून 1चा वर्ग. 1चा वर्ग 1 तुम्हाला माहिती आहे, 1 गुणिले 2 म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती झाली रे, 2 झाली. के शेलची कॅपॅसिटी, इलेक्ट्रॉन किती कॅपॅसिटी झाली, 2च इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2च बसू शकतात. एल जे आहे, एल शेल किती आहे, 2 नंबरचे. मग त्याचा स्क्वेअर करायचा. 2चा स्क्वेअर किती येतो, 4. 4 मल्टिप्लाय बाय 2. आन्सर इज 8. ओके. एम शेल किती आहे, 3rd आहे म्हणजे 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती येतो, 9. 9 2 जा 18. ठीक आहे. याची एम शेलची कॅपॅसिटी किती झाली, 18 झाली. देन एन शेल जो आहे, एन तो किती आहे, 4th नंबरचा शेल आहे म्हणजे 4चा स्क्वेअर करायचा. 16. 16 2 जा 32. ठीक आहे. डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द KLM शेल. ठीक आहे. मॅक्झिमम कॅपॅसिटी जर तुम्ही सांगू शकता. नंतरच्या पुढचा पॉईंट आहे, त्यासाठी तुम्हाला पाठीमागचा चार्ट पुन्हा लक्षात घ्यावा लागणार आहे. पण प्रत्येक चार्ट तुम्हाला दाखवता येणार नाही, लक्ष द्या फक्त इथे मी काय सांगते ते. As per the electron holding capacity of the shell, 2 elements are present in the first period and 8 element in the second period. पहिला पिरियड जो होता, हायड्रोजन आणि हेलियम 2च एलिमेंट येतात पहिल्या पिरियडमध्ये. त्या पहिला पिरियड जो आहे त्याच्यामधले जे 2 एलिमेंट आहे त्याची इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची कॅपॅसिटी किती आहे रे, फक्त 2च आहे. सेकंड पिरियडमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. एक मिनिट, आता काय म्हणलंय बघा त्यांनी. पहिली जी शेल आहे, ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल, शेलची जी कॅपॅसिटी आपण बघितली ह्या 2 एलिमेंटची, तर पहिल्या पिरियडमध्ये 2ची, बरोबर आहे. अँड 8 एलिमेंट इन द सेकंड पिरियड. सेकंड पिरियडमध्ये किती एलिमेंट्स आहेत, 8 एलिमेंट्स आहेत. सेकंड पिरियडमध्ये 8 एलिमेंट्स आहेत. पहिल्या पिरियडमध्ये 2 एलिमेंट्स आहेत. थर्ड पिरियड also contain only 8 element due to the law of electron octet. तिसरा जो तुमचा पिरियड आहे त्या तिसऱ्या पिरियडमध्ये सुद्धा किती एलिमेंट्स आहेत, 8 एलिमेंट आहेत. किती एलिमेंट आहेत, 8 एलिमेंट आहेत. आणि त्याचं कारणही दिले ड्यू टू लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. There are few more factors which control the filling of electron in the subsequent period. The chemical reactivity of an element is determined by the number of valence electron in it and the shell number of the valence shell. इथे स्टार करून ठेवा पुस्तकामध्ये. एखाद्या एलिमेंटची जी काही केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे, तो किती रिॲक्टिव्हिटी आहे केमिकली, हे कशावरून ठरवलं जातं रे, कशावरून ठरवलं जातं, तर त्या एलिमेंटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत. व्हॅलन्स मीन्स वॉट, व्हॅलन्सचा अर्थ काय होणार आहे, व्हॅलन्स म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून ठरली जाते. आणि किती शेल्स आहेत, 1 शेल आहे, 2 शेल आहेत, 3 शेल्स आहेत, किती नंबर ऑफ शेल्स किती आहेत. ओके. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत याच्यावरून त्याची रिॲक्टिव्हिटी ठरवली जाते. ओके. स्टार करून ठेवा तिथे पॉईंट तुमचा. एखाद्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी, केमिकल रिॲक्टिव्हिटी कशी डिटरमाइन केली जाते, बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, अँड द नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल, किती शेल्स म्हणजे किती शेल्स त्याच्यामध्ये कशा आहेत, इनकम्प्लीट आहेत. द फॉर्मेशन ऑफ दिस पॉईंट इज ऑब्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. अशा सगळ्या माहिती ज्या आहेत ह्याच्यावरून त्या एलिमेंट्सला पिरियॉडिक टेबलमध्ये विशिष्ट अशी पोझिशन देण्यात आली. ठीक आहे. दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल हॅज प्रूव्ड युजफुल फॉर द स्टडी ऑफ एलिमेंट. अशा पद्धतीनं हा सगळा सिस्टमॅटिक स्टडी आपल्याला ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधून करता येतो. त्यामुळे आपल्याला
युजफुल असं म्हटलं गेलं, युजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. याच्यामध्ये एक थोडंसं एक डेफिनेशन याच्यामध्ये येते बघा. पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजेच काय? when the properties of element in a period or group of the modern periodic table are compared, certain regularities obtained in their variation. It is called periodic trends in a modern periodic table. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधल्या ट्रेंड्स काय आहेत? तर ट्रेंड्स म्हणजेच काय? तर आपण लेफ्ट टू राईट जावा. पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट गेलं, डावीकडून उजवीकडे गेलं किंवा टॉप टू बॉटम केलं, म्हणजे ग्रुप लक्षात घेतला किंवा पिरियड लक्षात घेतला, तर असं आपल्याला लक्षात येते. त्यांचं कंपॅरिझन केलं. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण लिथियम टू निऑन एलिमेंट्स घेतले होते. मग याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं? काही विशिष्ट सिमिलॅरिटी आहे, रेग्युलॅरिटी आहे किंवा काही व्हेरिएशन्स आपल्याला त्याच्यामध्ये आढळतात. जर आपण कंपॅरिझन केलं, आपण मग ते ग्रुपमध्ये करा किंवा पिरियडमध्ये करा, ग्रुप आणि पिरियडमध्ये जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला काही रेग्युलॅरिटी दिसतात, काही व्हेरिएशन्स दिसतात, ठराविक कालावधीनंतर व्हेरिएशन्स दिसतात. त्या व्हेरिएशन आणि त्या सिमिलॅरिटीलाच काय म्हटलं जातं? पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. Periodic trends in modern periodic table. See, when the properties of elements in a period or in a group, इथं इन करा, पिरियड और इन अ ग्रुप, ग्रुपमध्ये असेल किंवा पिरियडमध्ये असेल, जर आपण त्या एलिमेंटचं कंपॅरिझन केलं, कम्पेअर केलं, तर काय लक्षात येतं? सर्टन रेग्युलॅरिटीज, काही विशिष्ट पद्धतीच्या रेग्युलॅरिटीज. फॉर एक्झाम्पल आपण पहिला ग्रुप घेतला, तर पहिल्या ग्रुपमध्ये आत्ता चार्टमध्ये आपण काय बघितलं? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, ह्या सगळ्यांची जी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? एक येतात. सगळ्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या काही सिमिलॅरिटी दिसतात. आणि इकडं पिरियडमध्ये आपण बघितलं तर पिरियडमध्ये काय होत जाते? तर इथे पिरियडमध्ये शेल, नंबर ऑफ शेल सारखे आहेत, पण प्रत्येक शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन्स वाढत जातोय. अशा काही रेग्युलॅरिटी, सर्टन चेंजेस आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्यालाच पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं म्हणतोय. बरेचसे याच्यामध्ये पिरियॉडिक ट्रेंड, पण आपण तुमच्या ह्या लेसनमध्ये 3च बघणार आहे. त्या म्हणजे व्हॅलन्सी. बघा, पिरियॉडिक ट्रेंड्स बऱ्याच आहेत, त्याच्यामध्ये 3 आपण बघणार आहे. व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. 3 आहेत बघा, व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आत्ताच्या लेक्चरमध्ये फक्त आपण व्हॅलन्सीजबद्दल बघणार आहे. नेक्स्ट लेक्चरला ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघणार आहे. कारण हा ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ह्याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारले जातात. खूप वेळा तुम्ही बोर्डाचे क्वेश्चन पेपर जर पाहिले तर याच्यावर जास्त वेटेज याचं आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओ याच्यात जर घेतलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. आपण याच्यामध्ये व्हॅलन्सीचे 2 किंवा 3 मार्काला याच्याबद्दल क्वेश्चन विचारलं तर व्हॅलन्सीबद्दल तो आज घेणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ कोणीसुद्धा मिस करू नका, कारण त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे 2 पॉईंट आहेत, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये व्हॅलन्सीबद्दल बघूया आपण. व्हॅलन्सी म्हणजेच काय? सी, 9thमध्ये तुम्हाला ही डेफिनेशन झाली आहे. द व्हॅलन्सी ऑफ ॲन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम. दॅट्स इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी कशावरून डिटरमाइन केली जाते? तर त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, त्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरून व्हॅलन्सी डिटरमाइन केली जाते. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतोय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतोय. बघा, ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, लक्षात असेल किंवा नसेल. जर एखाद्या ऑर्बिटमध्ये किंवा एखाद्या एलिमेंटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल बाहेरच्या ऑर्बिटमध्ये, तर त्याची व्हॅलन्सी 1 असते. 2 ऑर्बिट असतील, 2 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची व्हॅलन्सी 2 असते. 3 असेल तर 3 असते. 4 असेल तर 4 असते. बघा मी काय सांगते. बघा, एक बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 1, 2 इलेक्ट्रॉन असतील तर 2, 3 असतील तर 3, 4 असतील तर 4. ओके. पण 5 असतील तर 5 असत नाही. 5 असेल तर तुम्हाला त्याची व्हॅलन्सी किती लिहावी लागते? 3 लागते. इथं आपण काय विचार करतो 1 ते 4 पर्यंत, की किती इलेक्ट्रॉन्स तो देऊ शकतोय. ठीक आहे.
पण इथं 4 नंतर म्हणजे 3 पर्यंत आपण 3 ते 4 पर्यंत काय करतो, इलेक्ट्रॉन तो देऊ शकतोय, इथं भागीदारी करू शकते. पण 5च्या पुढे काय करतोय तो, इलेक्ट्रॉन्स घेतोय दुसऱ्याकडून. काय करतो, इलेक्ट्रॉन्स घेतोय. त्यामुळे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जर 5 इलेक्ट्रॉन असतील तर तो किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्याला 3ची गरज आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी 3. बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 6 असतील, 6 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याची व्हॅलन्सी किती येणार आहे, 2 असणार आहे. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन झाले की त्याचं ऑर्बिट काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतील, 7 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलन्सी याची किती असणार आहे, 1 असणार आहे. हे तुमच्या लक्षात येत आहे. 7 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची व्हॅलन्सी किती असते, 1 असते. 8ला काय व्हॅलन्सी म्हणू शकत, कारण 8 म्हणले की ऑर्बिट कम्प्लीट झालं. ठीक आहे, लक्षात ठेवा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतोय आपण, पण 5 जर इलेक्ट्रॉन असतील तर त्याची व्हॅलन्सी 5 असत नाही, व्हॅलन्सी त्याची 3 असते. 6 इलेक्ट्रॉन असतील तर 6 नाही, किती असणार आहे, 2 असणार आहे. 7 जर इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असतील तर त्याची व्हॅलन्सी 1 असते. ठीक आहे, पहिला क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन एलिमेंट अँड इट्स व्हॅलन्सी. आता इथे तुम्हाला चार्टमध्ये, हा चार्ट ॲक्च्युअली तुम्हाला भरायला सांगितलंय. 1 मध्ये काय येणार आहे, हा जो पहिला बॉक्स आहे त्या पहिल्या बॉक्समध्ये काय येणार आहे, तर पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन येणार आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर लिहायचा आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. नंतर इथे काय असणार आहे, हेलियम असणार आहे. पहिल्या पिरियडमध्ये हायड्रोजन आणि काय असतं रे, फक्त हेलियम. अशा पद्धतीनं भरायचं आहे तुम्हाला. नंतर दुसरा जो ग्रुप आहे त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये लिथियम आहे. बरोबर, आता सगळं लिहित बसत नाही, लेक्चर फार लेंदी होईल. लिथियम आहे आणि शेवटचा कोण आहे रे, निऑन आहे. ठीक आहे, इथं जो शेवटचा आहे तो कोणता आहे, निऑन आहे. आपण पहिला आणि शेवटचं फक्त भरून घेऊ, निऑन आहे. नंतर सोडियम नंतर काय येतं रे, पोटॅशियम येतं. सॉरी, लिथियम नंतर सोडियम येतं, सोडियम नंतर पोटॅशियम येतं. ठीक आहे, हा झाला पहिला ग्रुप कंप्लीट करून घेतला मी. सोडियम झाला, सोडियम नंतर पोटॅशियम झाला. आता सेकंड ग्रुप नाही भरत आपण, डायरेक्ट 18 ग्रुप भरतोय. हेलियम निऑन झाला की त्याच्यानंतर कोण येतं, ऑर्गॉन येतं. ठीक आहे, सगळा चार्ट तुम्ही भरायचा आहे, नंतर ऑर्गॉन येतं. आता इथे त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट अँड इट्स व्हॅलन्सी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्या एलिमेंट्स आणि व्हॅलन्सी याचा काय रिलेशनशिप आहे, तर आपण काय सांगतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण आउटर मोस्ट ऑर्बिट सांगतोय, काय आहे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन सांगतोय, आणि त्या इलेक्ट्रॉनवरून त्या एलिमेंटची आपण व्हॅलन्सी डिटरमाइन करतोय. हे तसं झालं रिलेशनशिप. आता पुढे विचारलंय त्यांनी, बेरिलियम जो आहे, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे आणि ऑक्सिजनचा 8 आहे. तर दोन्हींचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सांगितलं आहे आणि त्याच्यावरून त्याची व्हॅलन्सी काढायला सांगितली. बघा इथे मी तुम्हाला जागा करून इथं लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, बेरिलियम जे आहे ते बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला किती दिला आहे रे, 4 दिला आहे. ठीक आहे, किती दिला आहे, 4. कर्सर काही सापडत नाही लवकर. ठीक आहे, हा आला. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. 4 आहे म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असणार आहे याचं, 2 असणार आहे. किती असणार आहे, 2. ठीक आहे, हे झालं बेरिलियमचं. ऑक्सिजन जो आहे त्या ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. 8 म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार आहे, 2 आणि 6. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं व्हॅलन्सी आपण कशी डिटरमाइन करतो, 2 आहे. बघा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 आहे म्हणून याची व्हॅलन्सी 2 आहे. ठीक आहे, पण याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 6 आहेत म्हणजे याची आपण व्हॅलन्सी 6 लिहितो का, नाही. ह्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून ऑक्सिजनची व्हॅलन्सी सुद्धा किती येणार आहे, 2 येणार आहे. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये तिसरा क्वेश्चन आहे, तुम्हाला आता मग सांगितलं भरायला सांगितले. पहिले 20 एलिमेंट्स आहे, ते 20 एलिमेंट तुम्हाला विथ सिम्बॉल आणि त्याची व्हॅलन्सी लिहायचे. मी तुम्हाला काही पॉईंट भरून दिले, काही फिलअप केलेत आपण, पण त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, सगळे 20 एलिमेंट तुमच्या बुकमध्ये आणि नोटबुकमध्ये एलिमेंटची नावं लिहायचे, म्हणजे सिम्बॉल लिहायचे. एलिमेंटची नावं पूर्ण लिहित बसू नका, सिम्बॉल लिहा आणि प्रत्येकाची व्हॅलन्सी लिहा. व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू पिरियड 2 and 3.
पिरियड दुसरा आणि पिरियड तिसरा लक्षात घ्या त्यांनी असं म्हटलं आहे. आणि लेफ्ट टू राईट ज्यावेळेस तुम्ही जाल म्हणजे लिथियमपासून निऑनपर्यंत आणि सोडियमपासून ऑर्गॉनपर्यंत जाल त्यावेळेस तुम्हाला व्हॅलन्सीबद्दल काय सांगाल. बघा आता व्हॅलन्सी दुसरा पिरियड जर घेतला तर लिथियमची व्हॅलन्सी 1 होती, बेरिलियमची 2 आहे, बोरॉनची 3 आहे, कार्बनची 4 आहे. म्हणजे इथं आपण व्हॅलन्सी वाढत गेली पण नंतर मात्र एका ठिकाणापासून ती पुन्हा काय होत गेली, कमी कमी होत गेली. ठीक आहे. म्हणजे ऑक्सिजनची किती झाली रे, ऑक्सिजनची 2 झाली, नायट्रोजनची 3 आहे, फ्लोरीनची 1 झाली. म्हणजेच इथं पिरियड दुसरा असेल किंवा पिरियड तिसरा असेल इथं व्हॅलन्सी सुरुवातीला इन्क्रीज होत जाते, पुन्हा मात्र विशिष्ट कालावधीनंतर ती काय होत जाते, डिक्रीज होत जाते. नंतर व्हॉट इज पिरियॉडिक ट्रेन इन अ व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. मग असे आपण आता पिरियडमधले पाहिलं, आता त्यांनी ग्रुपमध्ये जायला सांगितलंय. ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड, ग्रुप 18 ह्या 3 ग्रुपमध्ये तुम्हाला व्हॅलन्सी बघायला सांगितले. विशेष म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट्स तुम्हाला दिसतात त्या प्रत्येकाची व्हॅलन्सी 1च असते. किती आहे, प्रत्येकाची व्हॅलन्सी ग्रुपमध्ये 1 आहे. लक्षात घ्या कारण त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे. ग्रुप 2 जो आहे त्या ग्रुप 2 मध्ये जेवढे बेरिलियमपासून सुरुवात झाली आहे बघा त्या सगळ्या ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्सी किती आहे, 2 आहे. आणि आपण ग्रुप 18 आहे, ग्रुप 18 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, ऑर्बिट कंप्लीट असतं, शेवटचं ऑर्बिट याचं कंप्लीट आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला व्हॅलन्सी 1 ते 4 मध्ये सांगताच येत नाही आहे कारण याचं ऑर्बिट आहे ते ऑर्बिट कसं असतं, कंप्लीट असतं. ठीक आहे. इथं आपल्याला बराचसा पार्ट आपण कव्हर केला आहे. याच्या पुढचा पॉईंट जो आहे महत्त्वाचा तो ॲटॉमिक नंबर आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्यावर बरेचसे क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये आहेत आणि क्वेश्चन पेपरमध्ये हे विचारले जातात. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. अजून जरी कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तरी सबस्क्राईब करा. थँक्यू.